मुंबईत आज महाविकास आघाडीचा मेळावा, तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार हजर, आघाडीच्या प्रचाराचा फोडणार नारळ। विधानसभेसाठी जनसुराज्य पक्षाने फुंकलं रणशिंग, विनय कोरेंकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीत 15 जागांची मागणी। अजित पवारांनी घर वापसीच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं, हिंदीतल्या मुलाखतीत नो कमेंट्सचीच चर्चा। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा, सरकारचं लक्ष 1 कोटी महिला। लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 199 कोटींचा खर्च, मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, वडेट्टीवारांनी ज्या ट्विट करत आकडेवारी मांडली। लोकसभेत महायुतीच्या 40 जागा आल्या असत्या तर लाडक्या बहिणींकडे ढुंकूनही पाहिलं नसतं, सुप्रिया सुळेंची टीका, जनतेच्या टॅक्सचा पैसा असल्याचं वक्तव्य। सीबीएसईच्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची पुस्तकं अनिवार्य, निर्णय चालू वर्षापासून होणार लागू। सिस्को कंपनी 6000 जणांना नोकरीवरून करणार कमी, एआयचा परिणाम असल्याचं सीईओचं वक्तव्य, कंपनीच्या महसुलातही घसरण। कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणी आयएमएची मोठी घोषणा, शनिवारी सकाळी 6 पासून डॉक्टरांच्या सेवा 24 तासासाठी राहणार बंद। जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर, आफ्रिकेत 500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, हैदराबाद अलर्ट मोडवर। बांगलादेशमध्ये अजूनही हिंसक घटना कायम, मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर जमावाचा हल्ला, खालिदा जिया म्हणतात हसीनांना अटक करा।